नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कवळी गवारीपासून चटपटीत अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, हे 150 ग्रॅम गवारी घेतली, एकदम कवळी गवारी आहे बघा। त्याचं काय केलं, स्वच्छ धुवून देठ काढलेला आहे आणि बुडका काढून घेतलेला आहे। मधी गवारीला कुठं कट वगैरे काहीच मारलेलं नाही। तर तुम्हाला पाहिजे तर एका गवारीचे तुम्ही 3 तुकडे सुद्धा करू शकता, पाहिजे तर तुम्ही अख्खी पण ठेवू शकता। आता ह्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे, हा अर्धा चमचा बघा लोणच्याचा मसाला घेतलेला आहे। जे आपण लोणचं बनवतो ना, त्याचा ह्याला खार म्हणतो। मग तुम्ही काय म्हणता बघा, तर तो मसाला घेतलेला आहे। आंब्याचं लोणचं मी अपलोड केलेलं आहे, फक्त ह्याला आंब्याचंच लोणचं पाहिजे। तुम्ही म्हणाल की लिंबाच्या लोणच्याचा खार घेऊ का, तर नाही, फक्त आंब्याचंच पाहिजे। तवा गरम करत ठेवलेला आहे। हा तवा आहे लोखंडाचा, त्यात टाकायची आपल्याला गवारी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची। गवारीला पाणी बिलकुल नाही राहिलं पाहिजे। गॅस आहे मीडियम, आणि मीडियम गॅसवर आपल्याला ही गवारी 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं। तर भाजून कशी बघा, अशा हलवत आपल्याला गवारी भाजून घ्यायच्या, जेणेकरून ह्याला डाग पडले पाहिजेत। अशा पद्धतीमध्ये गवारी बघा अशा पद्धतीत भाजून घ्यायची। भाजायला लागली की नाही की असा आवाज पण येतो, आणि आपलं जे उलटण आहे ना, त्यांना असे थोडंसं दाबून घ्यायचे। जसं तुम्ही कशानं परतणार आहे त्यानं, चमचा वगैरे जर असेल ना, असे थोडी दाबून घ्यायचे। आणि असे भाजत आली की नाही, थोडंसं वाटलं तर तेलाची धार जर टाकली ना, तर एकदम कडक कुरकुरीत होते। पण अशी कवळी गवारी, जाड गवारी नाही। मग जाड गवारी काय होते, थोडीशी सॉफ्टच राहते। आता ह्याला काय आपल्याला जास्त अशी कुरकुरीत वगैरे करायची नाही आहे, फक्त आपल्याला ही डाग पडस्तपर्यंत भाजून घ्यायचे, जेणेकरून आपण जे खाता नाही ना, त्याची टेस्ट पण आली पाहिजे, आणि आपल्याला ही कच्ची अशी नाही लागली पाहिजे। आता गॅस करणार आहे एकदम बारीक, कारण हे मी मीडियम गॅसवर केलेलं आहे, हा लोखंडाचा तवा असल्यामुळे जास्त गरम होतो। आता ह्यात टाकायचे आपल्याला हा लोणच्याचा खार। तर बघा अशा पद्धतीत एकदम घट्ट आहे। ह्याच्यात तेल बी असतं आपलं, आणि मसाले पण असतात। तर हे एवढा घेतलेला आहे, अर्धा घेतलेला आहे। थोडंसं जास्त घेतला तरी चालू शकते, जेवढं कमी जास्त गवारी असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। आता हे काय करायचं, आपल्याला हे मिक्स करून बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे। असं हलवलं की नाही की सगळीकडे तो मिक्स होतं। त्यात थोडंसं तेलाचं प्रमाण जरी असेल का नाही, थोडंसं पातळ, कधी काय होतं, आता हे संपत आलं की नाही की एकदम घट्ट असं होतं। तर थोडंसं जर तुमचं तेल जरी त्यात असेल ना, तर टाका। आता हे बघा, जसं आपण ह्याला लावू ना, तसं लागलं जातं, मस्त असं सगळीकडे लागलं जातं। हे नाहीतर थोडंसं तेल टाकलं आणि हलवलं तरी चालू शकतं। आता गॅस करणार आहे बंद, आणि आपण ह्याला गरम तव्यामध्ये आपण ह्याला चांगलं असं मिक्स करून असं बघा अशा पद्धतीमध्ये दाबून ह्याला आपण परतून घेऊया, जेणेकरून थोडंसं थंड झालं पाहिजे तवा आपला, किंवा जी कढई वगैरे ज्यात तुम्ही कराल ती गोष्ट थोडी थंड झाली पाहिजे। बघा अशा पद्धतीनं मी मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं। तवा थंड असतो, एकदम बी थंड नाही झालेला, हलकासा, जास्त गरम होतं आहे ना, तर हलकासा आपला थंड झालेला आहे। तर अशा पद्धतीत होतं बघा, एकदम चटपटीत लागतं। आणि जर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी तेलाची धार जर टाकली का नाही, थोडीशी एकदम नकळत भाजल्याच्या नंतर, जेव्हा आपण हे जे टाकतो ना, जसं लोणच्याचा खार टाकतो त्या टायमाला, किंवा जर आता हे माझं एकदम सुक्कं लोणचं झालेलं आहे, कारण की ते संपत आलेलं आहे, आणि जर त्याच्यामध्ये तुमचं तेलाचं प्रमाण असेल ना, तर टाकायची गरज नाही आहे। असं टाकलं का नाही, तर ह्या जी आपल्या गवार आहेत का नाही, त्याला एकदम सगळीकडं व्यवस्थित लागल। आता हे असं पण लागतं बरं का, खायला लागलं का नाही, ते इतकं छान लागतं ना चवीला, एकदम बघा मस्त असं सुक्कं आणि टेस्टी मस्त लागतं। तर तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा। रेसिपी जर आवडली ना, तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, आणि शेअर बी करा।